आता आपण कुठे चाललोय? आता आपण महादेव मंदिर बघणार आहोत. अच्छा. थोड्या विहिरी आहेत, थोड्या पाण्याचे राजवाडा राजदरबाराचे अवशेष फक्त आता आपल्याला दिसतील तिथे. त्याच्या पुढे मग हे करू भवानी देवीचं. आणि ते महाराजांच्या पादुका आहेत हा, ते आपण गेटच्या वर बघू. अच्छा, ते आहेत ना अजून तिकडे? पादुका आहे की त्यांचं ते चरण? पण एक आहे हात आणि पाय. अच्छा, त्यांच्या ठसे आहेत ना ते? असं आहे. बरोबर बरोबर. इथे 3 मंदिरे ठरलेली. पण मंदिरामध्ये आपल्याला दिसले की आपल्याला आश्चर्य वाटतं विहीर अशासाठी. बरोबर बरोबर. तर शत्रूची दिशाभूल केली गेली. शत्रू जर आला असेल तर त्याला एक शिवलिंग तर दिसला असेल. आता ह्या विहिरीला आपण बघू शकतो ह्याच्यामध्ये हे आधी बांधलेलं नसेल ना? असंच आहे. आणि आपण पडू शकतो म्हणून याला बंद करून ठेवलेली जर असेल, 4 व्यक्ती बोलत बसले बंद करून, तर कोणाला काय करणार आहे? मंदिर समजून निघून जाते. पण हा होता भुयारी मार्ग. आणि भुयारी मार्ग असतो ना प्रत्येक किल्ल्यावर. हा, तो इकडनं भुयारी मार्ग आहे? इकडनं आणि उभाच्या भिंतीच्या खालची एक काळी दगडी भिंत तुम्हाला दिसते बघ. हा, तो ब्रिटिशांनी जेव्हा रस्ता बंद केला ना, ती भिंत उभी करून गेले आणि त्याच्याने रस्ता तुम्ही उघडला बंद. आणि हा रस्ता वापरता आला. तुम्हाला मी सांगितलं 3-3.5 महिने किल्ला बंद. आतमध्ये राहणारे राहतात आत धान्य बरोबर. नाळी पौर्णिमा आली, नारळ पडला, समुद्र शांत झाला की वाहतूक चालू. मध्ये मध्ये या लोकांना जायचं असेल तर छोट्या बोटी असतात बोलवायच्या. पावसाळ्यामध्ये मग कसं आहे, लहान मुलं असली शाळेची कॉलेजची. आणि हा जो मार्ग आहे तो कुठे जातो? निघालाय मालवणच्या तिकडे ओझर करून. अच्छा, मालवण पर्यंत तिकडे? पुढे मग किती किलोमीटरचा असेल हा? भुयारी मार्ग 8 किलोमीटरचा आहे. रेल्वेला बोलले असतात ना बोटे, ते बोटे. आणि त्याच्यामधून किती म्हणजे? 12 फूट उंच आहे, 8 फूट. 12 फूट उंच. 30 फुटाची ही विहीर आहे. 30 फूट खोल आहे. तिथं तुम्हाला पाणी जे दिसतंय ना, हे पावसाचं पाणी आहे तू सोडलं. बाकी आपण म्हणू याला जरा गोड्या पाण्याचा असेल किंवा खाऱ्या पाण्याचा, तर दोन्ही झरे नाही. खाऱ्या पाण्याचा झरा आला असता ना, एवढी वर्ष जाऊन मी भरली असती, भरतीला होती ना. पण निसर्गाचं झरा. पाणी सांगणारे व्यक्ती आजही आहेत कोकणामध्ये. पाणी सांगतात ते की झरे कुठे लागतील कुठे नाही. विहीर खणायची असेल विहीर, बोरवेल खणायची असेल बोरवेलच्या तिथे पाणी सांगणारे व्यक्ती. त्या व्यक्तीने जिथे जिथे त्यांनी सांगितलं तिथे झरा लागले तो, जिथे त्यांनी सांगितलं झरा लागणार नाही. आता एवढी तुम्हाला थोडंफार पाणी दिसतंय ना, 6 महिना आणि पुढचा महिना. फेब्रुवारी मार्च या 3 महिने पुढचे जे असतात त्याच्यात पूर्ण कोरडी पडली. तिथे मसाले लावले गेले. करणं उतरणाऱ्या दगडांवरती झालेलं आहे. मावळ्यांची उंची होती. जिने ठेवले तर ते गेल्याने माणूस सारा समुद्राचा होता. जमिनीचा भाग आहे हा. भाग कसा दगडी भाग आहे. आणि ही विहीर जर आपण बघितली ना तर 30 फुटाच्या पण कमी आहे. ती विहीर 50 फूट तिकडे. ओके ओके. राजांच्या काळातल्या 3च विहिरी अशा आहेत की ज्या विहिरी त्यांनी खणल्या तिथेच गोड पाणी लागलेलं आहे. आणि 4थी विहीर खणतात तर तिथे झरे समुद्राचे कसे येतात. तर दगडी भाग खणून अजून कोणी बघितला नाही. जमिनीचा भाग खणलेला आहे. आता तो दगडी भाग आहे बघा. आता हा असा दगडी भाग 40-50 फूट जर खणला ना, तिथे झरा नक्की 100% येणार गोड पाण्यात. आणि ह्या विहिरीना झरे येतात कुठल्या प्रकारे? एकदा पाऊस असतो ना बघा, कोकणामध्ये पाऊस अधिक असतो. पावसाचं पाणी जे जमिनीत जातं ना, ते जमिनीत गेल्यानंतर मुरतं. मुरल्यानंतर अजून त्या विहिरीला जातं. सिसाचा वापर झाला आहे ना, तो सिसा बाहेरचं पाणी आत यायला देत नाही, आतलं पाणी बाहेर जातं. अच्छा. दुसरं, ही झाडं असतात ना, ही झाडाची मुळं पाणी जमा करून असतात. आता आपण बघा पावसाळा गेला की आपल्या आजूबाजूची घराच्या बाजूला जी झाडं असतात त्यांना आपण पाणी घालतो. ह्या झाडांना पाणी मिळतं कुठे? पावसाळा गेल्यानंतर. तर पाणी जमा करून असतात ना मुळं, ते एक टेक्निक झाली. तिसरं आपण म्हणतो आता पाणी अडवा पाणी जिरवा. ही पद्धत पूर्वीपासूनची आहे. आता राबवली जाते आणि राबवतातच. बाजूला एक तळं असं आहे की ते आता कोरडं पडलेलं आहे. ते आपण तळं बघून आलो, पाणी होतं त्याच्यात. पण ह्याचं पाणी गेलं कुठे? तिथे पाजरून विहिरी परत गेलं. विहिरी फुल असतात, तो फुल असतो. विहिरीची पातळी हळूहळू खाली गेली की ऑटोमॅटिक त्याचं पाणी खाली जातं ना. तर 3 विहिरींचा वापर त्या मावळ्यांनी केला आणि आज 18 कुटुंब ह्या विहिरीचा वापर आजही करत आहे. आणि शेवट मेमध्ये याची पातळी गेली खाली की गाळ वगैरे काढला जातो. ते काय असतं म्हणजे अजूनपर्यंत या विहिरींचा पिण्याचा ते वापर. तुम्ही पाणी पिलं ना तर एकदम तुम्हाला गोड वाटणार.
मालवणचं पाणी तरी तुम्हाला किनारपट्टी भागाचं मचूळ लागणार. मचूळ म्हणजे कसं खारं खारं आणि थोडं. गोड दोन्ही झरे मिळत. पण आपण मेमध्ये आलो ना इथे आणि त्या विहिरीचं पाणी जर पिलं नाही तर थोडा मचूळ लागतो. पण पातळी खाली गेलेली असते. पंप काय करतो, पंप बसवलेला आहे, पंप मग ते झरे वळून घेतो खारे पाणी. या किल्ल्यामध्ये खाऱ्या पाण्याचं पाणी प्यायला मिळेल. नाही तर 3 विहिरींना 3 नावं पण आहेत आणि ती नावं देण्यात आली दूध, साखर आणि दही. अच्छा, पंचामृत केलं पंचामृत करे बरोबर. तर मध आणि तूप राहिलं आहे 5 वस्तू त्याची. ही दूध विहीर आहे, साखर विहीर, दही विहीर पुढे. आकार आपल्याला बघा शिवलिंग असतो ना, शिवलिंगाचा आकार उत्तरेला असतो बघा. शिवलिंग शिवा. आपण विटा तयार करून भट्ट्यांमध्ये वापरतो. विटाऐवजी हा दगड आहे ना, तो जांभा दगड आहे. कोकणामध्ये चिरा म्हणतात या दगडाला, चिरा. ही चिऱ्याच्या खांदी असतात, काटकोण्यामध्ये कापून बसवलेलं आहे. सिमेंटची रिपेअरिंग आताची आहे. तुम्हाला जाऊन बघायची असेल ना आतमध्ये विहीर तर चप्पल काढून बघून या. ही वेळ तर वरून दिसते आपल्याला. ही आहे गोड पाण्याची विहीर. राजवाड्याचा प्रवेशद्वार. नक्षीकाम गोल गुंताकार आकाराचं कमळाचं फूल कसं असतं त्या फुलाची एक डिझाईन बनवून चुनखडीमध्ये आहे. कसं आलं सगळा ब्लॅक ब्रिटिशांचा हे येतो. बाकीचे वास्तू त्यांनी पाडले आहे मारतो, पण मंदिराला कधी हात लावतो. त्यांना माहिती होतं धर्मावर आपण गेलो तर आपण राहणार. धर्मावर गेले तर मोगल पोर्तुगीज ब्रिटिशांनी हे वास्तू पाडल्यानंतर परत ते त्याचे उभे करता आले. तो दरबार होता छोटेखानी, तसाच हा वाडा होता छोटेखानी. आणि ह्या वाड्यामध्ये शेवट वास्तव्याला राहून गेल्या महाराणी ताराराणी. ताराराणी ही राजाराम महाराजांची बाई कोल्हापूरच्या. राजाराम महाराज पण येऊन गेले, शिवाजी महाराज पण येऊन गेले. आणि त्याच्यानंतर मग शेवट हा किल्ला कोल्हापूर संस्थानकडे होता. संस्थानं खालचं झाली. खालचं झाल्यानंतर 3 विभागांकडे किल्ला आहे. जमीन ग्रामपंचायतीकडे आहे, मंदिरं PWDकडे आहे, भिंत पुरातत्व खात्याकडे आहे. अशा या किल्ल्याला. पण आता त्याची डागडुजी होते का? डागडुजी रिपेअरिंग बघा करायला गेलात ना तर करता येते, पण ती कशी आता आपल्याला आतून सुरक्षित दिसतो भाग. बघा बाहेरून बघितलं ना तुम्ही फेरी मारून तर बराच भाग कोसळलेला आहे लाटांचा मारा. आता वरती 5 फुटाचा कठडा होता याच्यावर, तो कठडा कुठे दिसतो आपल्याला. लोक आता चालतायत ना तिकडे बघा, ते पण रिस्की आहे त्याच्यात. ती रुंदी कमीचा भाग आहे ह्या भिंती, एकदमच कमी रुंदी. काय करायचं, ती जागा वाढली असती पण भिंती पडल्या असतात त्याच्यानंतर लाटांचा वेगाने मारत असतो. आता तिथे एक खिडकी दिसते ना बघा त्या भिंती, दिसते दिसते. राणीची वेळा म्हणतात. राणीची वेळा खाली गेला बीच आहे तो खाली खाली बीच तयार ही वाली. तिथे तारा आणि फिरायलाच गेले. आपला वेळ घालवायचा तिथे जाऊन बीचवर. आणि पाणी स्वच्छ आहे, लोक फिरतात जाऊन तिथे. तर ती राणीची वेळा म्हणून जागा ओळखली गेली. राणीची वेळा ही जागा राणीची वेळा. तिकडे राणी वेळ घालवायच्या जागा ओहोटी असताना फक्त भरतीला जाता येतं पण बेजा आहे. आले बघायला आग्र्यावरून गेले राजगडावरून आले बघायला आपला किल्ला कसा काय बांधला त्या व्यक्तीने. त्यांना काम छान वाटलं त्या व्यक्तीचं. आपण कुठलंही काम करतो, पैसा देतो. तर हिरोजी इंदुलकरांना त्यांनी विचारलं एवढा छान किल्ला तुम्ही बांधला, आता मी तुम्हाला मानधनमध्ये काय देऊ ते मागा, जे काय पाहिजे ते मागून घ्या. त्यांनी मागितलं काय राजा, हाताचा आणि पायाचा फक्त ह्या किल्ल्यामध्ये ठसा. आपण नवीन वास्तूमध्ये प्रवेश करतो, भिंतीवर छाप असते नेहमी उजव्या हाताची. तो उजवा हात पण आहे आणि डावा पाय. प्रथम घोडीवर करताना प्रथम डावा पाय पुढे केला. तो डावा पाय उजवा हात वला चुना असायचा ना पूर्वी, त्या वला चुन्यामध्ये घेतला. हा किल्ला बांधून झाल्यानंतर रायगडला पण हिरोजी इंदुलकरांना विचारलं की एवढा किल्ला मोठा तुम्ही बांधला, तुम्हाला बक्षीसमध्ये काय पाहिजे. तर तिथे त्यांनी फक्त राजांना सांगितलं मला एक दगडावर नाव लिहिण्यापुरती जागा द्या. आणि तो दगड अशा ठिकाणी लावायचा तुमची चरण लागणारी पायरीच्या ठिकाणी. म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला नाव आहे तिथे. 86 खाई तत्पर हिरोजी इंदुलकर, तिथे नाव त्यांचं. आणि इथे राजांचा हाताचा आणि पायाचा ठसा. तो आता व्यक्ती बघतोय ना बघा, तो हाताचा बघताय आणि खाली आता बघतायत ना वाकून. दरवाजा उघडला ना असा की तुम्हाला तिथे पायाचा ठसा दिसेल. फोटो काढतायत. त्या पायऱ्याने जा, नगारखाना बघा, तिथे जा.
तिथून थोडं फिरत घेऊन तिथून मग पायरी आहे उतरायला. आणि तिथे तुम्हाला शौचालय जर बघायचं असेल ना तर पायरीच्या बाजूलाच ना शौचालय आहे, चढून बघू शकता. अच्छा. तुम्ही असे जा बघा, असे जा. नमस्कार मंडळी, आता आपण पूर्ण सिंधुदुर्ग फोर्ट फिरलेलो आहे आणि आपल्याला जी म्हणजे नुसतं लोक फिरायला नाही आलो आहे, माहिती करून महत्त्व जाणून घ्यायला आलो आहे. तर तुम्ही जर आले ना तर आता बघा हे काका आहेत, यांनी आम्हाला पूर्ण सिंधुदुर्गची माहिती सांगितली. ते गेले 23 वर्ष ह्याच किल्ल्यावर एक गाईड म्हणून काम करतात. जास्त फी नाही आहे हो. जर तुम्हाला सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही जरूर या. यांच्यासारखे अजून तुमचे किती असतील? अजून 15 जण आहेत. तर तुम्ही द्या 200, 300, 500 रुपये का असतील ते, आणि किल्ल्याची माहिती संपूर्ण जाणून घ्या. तर त्या यांना काकांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी, ठीक आहे पैसे एवढे काही मॅटर नाही करत, पण आम्हाला इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेशन दिली त्यांनी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका तुमचे. तुमचा काय नंबर वगैरे देऊ की द्या? तुम्हीच सांगा तुमचं नाव आणि नंबर. 84 59 62 92 47. बघा यांचा नंबर आहे आणि नाव अंकुश रावले. अंकुश रावले. जर तुम्ही सिंधुदुर्ग फोर्टला येत असाल तर तुम्ही यांना जरूर कॉन्टॅक्ट करा, किंवा हे इकडे ऑफिस आहे तर तिकडे तुम्हाला ते भेटतीलच. तर चला आता महाराजांचे जे मेन आहे इकडचं आकर्षण, ते महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे, तर ते बघायला चाललोय आता आम्ही. आता जस्ट पाठी महाराजांच्या पायाचे आणि हाताचे ठसे बघून आलोय, पण ते पाहिजे तसे प्रॉपर दिसत नाहीये, कारण का त्याला लावले आहेत काचा. मे बी एक सेफ्टीसाठी वगैरे काचा लावल्या असतील, बट ते प्रॉपर म्हणजे असं मोबाईल कॅमेरामध्ये तर दिसतच नाहीये. सो एकदम मी जवळून असं झूम करून, म्हणजे डोळ्याने आपल्या त्यानेच दिसतंय, झूम करून वगैरे काय कॅमेऱ्याने दिसतच नाहीत ते. जर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला कॅमेरामध्ये एकदम तो हाय क्वालिटीचा कॅमेरा असेल तर मे बी दिसतील, बट मला जेवढं दिसलं थोडेसे दिसले मला. तर चला आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्ही मला सांगा तुमच्या कमेंटद्वारे. तर आता आपण बघू दुसरीकडे कुठे जाणार आहे ते सांगू आता तुम्हाला, नाही तर आपण डायरेक्ट भेटू तिकडेच.